नाशिकच्या इगतपुरीमध्ये नेवासामध्ये जी वेठबिगारी कामगारांच्या संदर्भातली घटना घडली या संदर्भातला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या सभागृहामध्ये मी प्रसादजी लाड, प्रवीणजी दरेकर, कपिलजी पाटील, मनीषाताई कायंदे आम्ही सगळ्या सदस्यांनी घेतला होता आणि माननीय उपसभापती नीलमताई गोरे यांनी या विषयाचा गांभीर्य ओळखून हा विषय 97 मध्ये कन्वर्ट केला आणि आज त्या संदर्भातली अल्पकालीन चर्चा सभागृहामध्ये झाली। मी माननीय फडणवीस साहेबांचा आभार मानीन की त्यांनी या विषयाचा गांभीर्य ओळखून स्वतः या उत्तराला ते तयार झाले आणि त्यांनी सभागृहाला या संदर्भातली माहिती आणि उत्तर दिलं। कारण हा विषय जर आपण लक्षात घेतला तर वेठबिगारींच्या वरती जो होणारा अत्याचार असेल त्याच्यामध्ये कातकरी समाज जो बऱ्यापैकी बरडला जातो त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, याच्यामध्ये एक नेक्सस काम करतं। मग ज्याच्यामध्ये गृह खात्यातले काही अधिकारी असतील, पोलीस पाटील असतील, रेव्हेन्यूमधले काही अधिकारी असतील आणि त्याच्यामुळे शासनाकडनं योग्य अशी कारवाई होण्याच्या दृष्टिकोनाने सन्माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी या संदर्भातलं उत्तर दिलं। या संदर्भातली कातकरी समाजाच्या संदर्भातली भूमिका ही सर्व सभासदांनी सभागृहात मांडली आणि त्यांच्यावरती होणारा अन्याय, अत्याचार, त्याचबरोबर त्यांच्याकडे वास्तव्याचा कुठलाही दाखला नसल्याकारणाने त्यांना केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा लाभ भेटत नाही। तर या संदर्भातली भूमिका राज्य शासनाची माननीय फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये सांगताना अतिशय सकारात्मक भूमिका घेत 10 लाखाची मदत ही पुनर्वसनाच्या दृष्टिकोनाने जो कोण पीडित असेल त्याला उपलब्ध होणं, जी इमिजिएट असिस्टन्स असेल त्या संदर्भातली कारवाई ही लगेच ताबडतोब होणं, त्याचबरोबर केंद्राच्या योजनेच्या अनुसार आदिवासी समाजाचे आणि त्याचबरोबर जे कातकरी समाजाची लोक आहेत त्यांना घरं भेटण्याच्या संदर्भातलं केंद्राची जी योजना आहे त्याला जोडून राज्य शासनाची योजना घेण्याच्या संदर्भातली भूमिका ही शासनाने घेतले। या संदर्भातली माहिती माननीय फडणवीस साहेबांनी दिली। कारण केंद्र शासनाला ओव्हरलॅपिंग राज्य शासनाची योजना होऊ नये या दृष्टिकोनाने हा उल्लेख माननीय फडणवीस साहेबांनी केला। मग जिकडे घरं आहेत आणि त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचं काम मग राज्य शासन करेल, जिकडे त्यांची घरं ही अनधिकृत याची नोंद असेल त्यांना अधिकृत करण्याच्या संदर्भातली राज्य शासन भूमिका बघेल। या संदर्भातले त्याचबरोबर आपण बघितलं की ज्यावेळेस असे गुन्हे घडतात कोर्टामध्ये, ज्यावेळेस हा मॅटर जातो त्यावेळेस ह्या समाजाच्या लोकांकडे, या वेठबिगारी समाजाच्या लोकांकडे नेमकी कोर्टामध्ये लढण्यासाठी कुठलीही आर्थिक मदत ही भेटत नाही आणि तीही मदत आता राज्य शासन करेल अशा संदर्भातली सकारात्मक भूमिका ही राज्य शासनाने घेतली आणि त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की या समाजाला या 97च्या चर्चेमधनं राज्य शासनाच्या भूमिकेमधनं न्याय भेटेल आणि हे सगळं जाहीर करत असताना याच्या संदर्भातली पूर्तता व्हावी म्हणून विधान परिषदेच्या समितीच्या माध्यमानेही याचा पाठपुरावा होईल असं माननीय फडणवीस साहेबांनी जाहीर करत असताना माननीय उपसभापती नीलमताई गोरे यांनी त्या समितीची डिक्लेरेशन केलेली आहे।